याचा चला लगेचच आपण मॅचच्या दिशेने वळूया. टॉस जिंकलाय बांबूची वाडी संघ. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या दीपक सर, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी पाहिलं तर खास पाटणचा कोहिनूर हिरा आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने पाटणच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या नावाची छाप सोडली. आपलंच नव्हे तर आपल्या वडिलांच्या नावाचं देखील गाजावाजा त्याने संपूर्ण नवी मुंबईमध्ये केला असा अष्टपैलू खेळाडू गणेश सुरेश शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आणि ते देखील या मॅचचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गणेश दादा आज आपल्या गावाच्या आयोजनासाठी खास वेळ काढून आज त्यांची मॅच आहे ओपनची, तरी देखील तिथून वेळ काढून आपल्या गावाच्या आयोजनासाठी भेट देण्यासाठी आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत गणेश दादा. वेलकम, सुस्वागतम गणेश दादा. चला मॅचला सुरुवात करायची. पंच भगत सर बिली बाउंडन मॅचला सुरुवात करायची आहे. येस घोटील संघ आपण पवेलियन खाली करा, कारण तेच ज्यांची मॅच चालू आहे ते जर पवेलियनमध्ये नाही बसले तर त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आपण देखील सहकार्य करा आणि आपण पवेलियनमध्येच बसायचं आहे. ज्या दोन संघांची मॅच असेल ते पवेलियनमध्येच बसतील याची दक्षता घ्या. आणि आयोजकांनी आपल्यासाठी पवेलियनची सोय केली आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडूवर खेळाडूच्या हाताला ब्रश करून चेंडू गेलाय एक्स्ट्रा डीप मध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गुदगुल्या करत 4 धावा आणि दिली आहे डीजे मास्टरला संधी. या डीजे मास्टर डॉट बॉलची होती. सांगता सुरेख अशी गोलंदाजी पाहिली तर दीपक यांची. बॉल टाकायच्या वेळेला बंद कर. पुढचा चेंडू आपण पाहतोय. सुरेखाचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर केला होता, कारण याआधी जर पाहिलं तर अभ्यास जरूर केलाय. बांबूची वाडी या संघाने अभ्यास केलाय. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. नियंत्रित गोलंदाजी दीपक यांची. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर डॉट, नंतर सिंगल. कॅचची संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. एकच जाव. दोन चेंडू शिल्लक आहे, त्याच्यावर जर विकेट घेतली तर दीपक रेटरेकर यांच्यासाठी मराठवाडी गावचे उपसरपंच यांच्या माध्यमातून 101चं पारितोषिक जाहीर केलं आहे आणि पारितोषिकचा वर्णन केला आणि त्यांना मात्र त्यांचा लाभ घेतलाय, शगुन मिळालाय. आज जसं प्राईज लागतंय तसं आपण उमेश शिंदे साहेब यांच्याकडून मंगलमूर्ती मराठवाडीचे उपसरपंच यांच्याकडून 101चं पारितोषिक जाहीर झालं होतं. जसं प्राईजचा वर्षाव झाला आणि विकेट घेतली आहे दीपक रेटरेकर यांनी. पाहिले तर मनसेचे कार्यकारी आहेत दीपक रेटरेकर. त्यांनी सुरेख अशी गोलंदाजी विकेट घेतली. त्याला नवीन फलंदाज धावत जायचं मैदानात. धामणी एक्सप्रेस वेळ आपल्याकडे कमी आहे, टायमर लावलाय आणि टायमरच्या पुढे पंच आपण देखील घड्याळात टाइम लावायचा. बिली बाउंडन सर, भगत सर, आपण पण घड्याळात टाइम लावायचा आहे आणि टायमरनुसार मॅच खेळवायचे. आता इथून पुढे सर्व 4 षटकांसाठी आपण जर पाहिलं तर 20 मिनिटांचा अवधी आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी. त्यातील 2 षटक ही 10 मिनिटात संपली पाहिजेत याची दक्षता घ्या.
आणि 3 षटक 12 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचा प्रयत्न करायचा आहे. हाफ ट्रॅक टायमिंग तर प्रॉपर आणि हा आलाय. इट्स ह्यूज ह्यूज ह्यूज. पंचांचा इशारा षटकारांनी दिली आहे. डीजे मास्टर संधी. या डीजे मास्टर. मास्टर. सुरेख अशी फलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये साहिलची. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. पुन्हा एक दिलेले भिरकावून उत्तुंग असा षटकार. पुन्हा एकदा डीजे मास्टर वाजवा. धन्यवाद. डीजे मास्टरला प्रत्येक चेंडूवर वाजवण्याची संधी मात्र फलंदाज देताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. हे महागडे षटक आतापर्यंत म्हणावं लागेल. 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च 14 धावा खर्च केलेत. त्यानंतर कमबॅक केलाय. 1 चेंडू शिल्लक आहे. येस सर, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा संधी तर निर्माण केली होती. एकाच धावेवर समाधान. सत्तावीस धावा संख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुरेख अशी फलंदाजी आपण पाहतोय. धामणी एक्सप्रेस 3 षटकांची ही लढत. 3 षटकांच्या लढतीमध्ये विकेट गेली आहे. स्कोर आपल्यापर्यंत सांगितला जाईल. येस 23 धावा. माफ करा, 23 धावा. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. येस 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात. या ओव्हरला मात्र पाहिलं तर 2 षटकार आणि 1 सिंगल म्हणजे 13 धावा या ओव्हरमध्ये आल्यात.
पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 10 धावा दीपकने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार 1 सिंगल अशा 13 धावा खर्च केल्या. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक स्लॉट षटक हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाज शुभम आणि आता नवीन बॅट्समन प्रतीक. नवीन बॅट्समन प्रतीक तर गोलंदाजी मार्कवर शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉट षटक हाणामारीचं षटक. शुभम स्लॉट षटक हाणामारीचं षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज. कॅचेची संधी जरूर आहे. खेळाडू तैनात आहे. एक केलेला दुहेरीत डायरेक्ट हिट केला असतं तर परतावं लागलं असतं. मात्र कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळते बांबूची वाडी या संघाकडून. बॉलवर गेला असता तर नक्कीच कॅरी केला असता तर विकेट मिळाली असती. मात्र थांबला लेझी क्रिकेट. बॅटमॅन आला चौकार दादा. निवासच्या बॅटमधून मागील मॅचचा हिरो निवास त्याच्या बॅटमधून आला चौकार. फंबल झालाय. पंचांचा इशारा. डॉट डिलिव्हरीची सांगता. डॉट. अजून देखील पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. वा भाई वा. टो क्रशर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वा भाई वा. काय सुरू रे. कसा कमबॅक केलाय गोलंदाजाने. गोशांकी क्षेत्रात एक धाव. पहिल्याच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार जरूर खाल्ला. त्यानंतर काय सुरू रे कसा कमबॅक. शेवटचा चेंडू असेल पूर्वार्धामधील. स्लॉट षटकचा शेवटचा चेंडू. त्याला मस्करवाडी नंबर 2 आणि भराडी माता धामणी. येस सर. आता 1 रन आहे ना आताची. 2 रन आहेत. यस तिसऱ्या रनाला आउट झाला ना. 2 रन घ्या आता. बत्तीस धावा आणि 33 धावांचं लक्ष. त्याला आज जर पाहिलं तर 300-400 किलोमीटरचा प्रवास करून आज डेबे नाईकबाचं दर्शन घेऊन डेबेवाडीहून मुंबईला प्रवास केला आहे. आणि वीरात दौडले वीर 7 आणि 7 जणात खेळत मात्र या ठिकाणी बक्षीसपात्र फेरी गाठलेला संघ डायमंड 11 डेबेवाडी संघ आपण तयार राहायचं आहे. भैया आपण आपल्या स्क्वॉड घेऊन तयार राहायचं आहे. ह्या 2 संघामध्ये जो जिंकेल तो आपल्याबरोबर लगेचच बक्षीसपात्र फेरी खेळेल. याची दक्षता घ्या. विशाल गोडांबे भैया आपण लक्ष द्यायचंय. जो जिंकेल तो संघ आपल्याबरोबर लगेचच खेळेल. आपले 7 वीर तयार ठेवायचे. पहिल्या मॅचमध्ये आपण 10 धावांची पेनल्टी घेऊन खेळला. दुसऱ्या मॅचमध्ये आपण 8 धावांची पेनल्टी घेऊन खेळलात. आता मात्र आपला फुल स्क्वॉड आला असेल अशी अपेक्षा करतो. चला धामणी एक्सप्रेस थोडासा स्पीडअप घ्या. रोको दादा. रोहित दादा थोडासा. 32 झाले. 33 धावांचं लक्ष असेल.
येस येस गोटील संघ आपल्याला विनंती करतो. बांबूच्या वाडी संघाला आपण येस डगआउट जर खाली केलं नाही तर ज्या दोन संघांची मॅच आहे त्यांनी जे जुने खेळाडू बसलेत त्यांना मात्र खाली करून आपण तिथे बसायचं आहे. अन्यथा आपला एखादा खेळाडू बाहेर आलेलाच आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे जे खेळाडू बसलेत त्यांना आपण रिक्वेस्ट करा की डगआउट खाली करून द्या. दोन्ही संघांच्या जे खेळतात त्यांना सांगण्यात आहे. येस दीपक दादा आपण आपला संपूर्ण स्क्वॉड बसून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर येस चला लगेचच मॅचला जाऊयात. मॅचच्या दिशेने ते पूर्वार्धाला उत्तरार्धामध्ये जाऊयात. 33 धावांचं लक्ष, 18 चेंडू 33ची गरज, 3-3 षटकांची लढत असेल. चला थोडंसं स्पीडअप घ्या पंच. बघत सर टायमर लावायचा आहे. विली भावना सर आपल्याला सांगायची गरज नाही, टायमरमध्ये खेळायचं आपल्याला, त्यामुळे टाइम लावायचा आहे. चला मॅच लावते सुरुवात. पूर्वार्धाला उत्तरार्धामध्ये जाऊयात. फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडला अजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हर्षद आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज रोनक. एक अष्टपैलू खेळाडू अजय. पहिला चेंडू अजयला बीट केलाय. आता समीकरण असेल 17-33चं समीकरण. गोशंकी क्षेत्रात एक धाव आपल्याला पाहायला मिळते. त्याला मॅचला आपण टायमर लावून या ठिकाणी टायमर सेट झाला आहे. घड्याळात पंचांच्या घड्याळात देखील टायमर सेट आहे. आणि पण जर आपण 10 मिनिटाच्या आत जर 2 षटक समाप्त नाही केले तर पंच सांगतील त्या निर्णयाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आता इथून पुढे सर्व संघांना सांगण्यात येते की जो टायमर लावला आहे त्या टायमरमध्येच खेळवला जातील सर्व सामने. कारण आपल्याला पाहिलं तर तब्बल अजून देखील 10 ते 12 मॅच अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. व्यत्यय आला रनवेमध्ये कुठेतरी आपण स्पीडअप करायचं आहे. आणि आज जर पाहिलं तर अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला देखील पाहायला मिळते. आणि मंगलमूर्ती मराठवाडी संघाचा कोहिनूर हिरा, कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर अमित शिंदे याला कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहिलं. पुण्यावरून खास या ठिकाणी आपल्या गावच्या आयोजनासाठी हातभार त्याच्या माध्यमातून देखील लागला होता, आला होता. सकाळी 7 वाजता मैदानामध्ये हजर राहिला होता. आणि आज जर पाहिलं तर गणेश शिंदे देखील आज मॅचचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात. आपलंच नव्हे तर आपल्या गावचं नव्हे तर आपल्या वडिलांचं नाव देखील संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नाही तर नवी मुंबईमध्ये आपल्या वडिलांच्या नावानिशी ओळख मला का मिळाली तर माझ्या वडिलांच्या नावाने मिळाली हे दाखवून दिलं आहे गणेश सुरेश शिंदे या खेळाडूने. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज आयकॉनिक खेळाडू खेळताना आपण त्याला पाहतो. पाटणचा कोहिनूर म्हणून त्याची ओळख आहे. वा बाई वा, सुरेख असा फटका गणेशचा. वा, क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुरेख रोनकचा आपल्याला विकास आहे ना,
निवास आपल्याला पाहायला मिळालं. सूर्य कसं क्षेत्ररक्षण तब्बल 5 धावा वाचवलेत आणि आज खास जर पाहिलं तर 250 किलोमीटरचा प्रवास तय करून आपल्या धामणीसाठी खेळण्यासाठी गावासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल झाला आहे. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 3 धावा. अजून देखील 12 चेंडू 30 धाव्यांची गरज. 12-30चं समीकरण काय घडेल काय बिघडेल मॅचमध्ये आपण पाहावं लागेल. पंच थोडीशी घाई करायला सांगा. वारंवार ताकीद द्या. टायमर तर सेट आहे, ताकीद द्या. आम्ही आपल्यापर्यंत पोचू. टाईम झाला आपण पण घड्यात लक्ष ठेवा. टाईम झाल्यानंतर आपला जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. सूर्यकाचा फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके जरूर मारावे लागतील. आज जर पाहिलं तर डायमंड 11 ढेबेवाडी या संघाने पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये 10 धावांची पेनल्टी घेऊन खेळले. दुसऱ्या मॅचमध्ये 8 धावांची पेनल्टी घेऊन खेळले आणि आता तिसऱ्या मॅचमध्ये देखील 8 धावांची पेनल्टी घेऊन खेळणार आहेत. खेळतील का त्यांचे प्लेयर आले पाहावं लागेल. कारण विशाल गोडांबे नक्कीच काहीतरी करणार, आपल्या प्लेयरला बोलून घेणार. कारण महत्त्वाची मॅच आहे. आज त्यांचा नंबर लागत नाही, आज नंबर लागला आहे. आणि कालची रात्र त्यांनी अक्षरशः पाहिलेत ना, गावावरून आलेत आणि झोप देखील झाली नसेल आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. या दरम्यान काय झालं, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू गेलाय आर पार पर्रार सीमारेषे पार. चौकार मिळतील धावा. 4-4-4 चौकार. चला मॅच चालू ठेवायची. मॅच कोणत्या व्यती येऊन जाऊ नका, मॅच चालू ठेवा. कॅचची संधी जरूर आहे. खेळाडू धावतोय, पळतोय, लॉंग ऑन वरनं येईल, कॅदर करेल, तो फेकेल. तोपर्यंत बघता बघता 2 धावा चोरी करून नेल्यात. संघाची धावसंख्या पाहिलेत तर फक्त आणि फक्त 11 धावा. शुभशकून 22 धावा अजून देखील गरज आहेत विजयासाठी. येणारे चेंडू असतील 8 आणि बनवायच्यात 22. 8-22चं समीकरण. मोठे फटके मारावे लागतील, तोडफोड करावी लागेल, चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. येस, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. येस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल दादा. चला मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा दादा, मॅच चालू ठेवायची. धामणी एक्सप्रेस पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. फक्त आपल्याला बिमारसाठीच फक्त रिव्ह्यू असेल प्रत्येक संघाला, बाकी कोणताही रिव्ह्यू नसेल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. रनआउटची संधी कुठेतरी चुकीच्या एंडला थ्रो. बघता बघता 2 रन तुमने चुराया सनम. पाहिलं तर डोळ्यामध्ये एकमेकांचा इशारा झाला. चल यस नो वेट आणि 2 धावा. तोपर्यंत बघता बघता पूर्ण 2 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. तुला मॅच चालू ठेवायचे. पंच मॅच चालू ठेवाय सांगा, दोन्ही संघांना सांगा मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा दादा, मॅच चालू ठेवा. 3 ओव्हरचीच मॅच आहे, पाणी आपल्याला दिलं जाईल. मॅच चालू ठेवा. 1 बॉल बाकी आहे फक्त, या ओव्हरचा 1 बॉल खेळा. एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी घाई करा भांबूचीवाडी संघ, कारण या ओव्हरमधील पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. एकच धाव. गोशांकित 1 धाव. चला लगेचच पाणी घेऊन जा विकी दादा, चला लगेच पाणी घेऊन जा.
डीजे वाजव तोपर्यंत. डीजे वाजव तोपर्यंत. 6 चेंडू 18ची गरज. 6-18ची गरज मध्ये 3 उत्तुंग षटकार मारावे लागतील विजयासाठी. सन्माननीय अरुणदादा मराठे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे 3 षटकार मारा, 600 रुपये घेऊन जा, मॅच देखील घेऊन जा. मात्र प्रकाश चतुर चालाक गोलंदाज आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? हा ना. यस नो वेट. थांबा. डोक्याची घंटा आहे. थांब मित्रा, आता तुझी बारी आहे. तू मार. माझी झाली, तू मार, असं सांगतोय. आणि आता काय होतंय पाहूया. पाच चेंडू 17ची गरज. लाकूड तोड गोलंदाजी. अनुभवाचा भरणा पाहायला मिळतोय. दांडी 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 गुल. आणि डीजे मास्टरला देऊया संधी. चला नवीन फलंदाज लगेच मैदानात जा. चला डायमंड स्पोर्ट्स ढेबेवाडी संघ आपण तयार राहायचंय. वीरात वीर दौडले 7 वीर घेऊन आपण तयार राहायचंय. बा भाई वा. एक आलाय. वा भाई वा. सुरेख अशी फलंदाजी. फलंदाज विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू 11ची मॅच. म्हणजे 2 चेंडू सीमारेषे पार घालवावे लागतील. 3 चेंडू 11ची गरज आहे. आता 2 चेंडू सीमारेषे पार घालवावे लागतील 3 मधले, मॅच जर जिंकायची तर. किंवा एक षटकार एक चौकार. पाहूया. विशाल आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आलाय. आणि मराठे साहेबांकडून 200चं प्राईज लागलं होतं प्रत्येक षटकारासाठी. एक आलाय. अजून 2 येतील आणि मॅच जिंकेल का? पाहूया. मराठे साहेब खुश आहेत. विशालवर खुश आहे. दादा जल्दी निकालो. मैच रुका है आपके लिए. जल्दी निकालो यहाँ से. जल्दी निकालो. ट्रक आपका बाहर निकालो जल्दी. मैच रुका है आपके लिए. जल्दी निकालो. धुआं धुआं सब जगह धुआं करते करते मैदान के बाहर. तीन चेंडू 6ची गरज. 11ची गरज. 3-11चं समीकरण. 11-3चं समीकरण. टॉपेज यष्टी रक्षक कोणतीही चूक करणार नाही. आता मात्र 2 चेंडू 11ची गरज. चला डायमंड ढेबीवाडी आपला कॅप्टन पाठवायचा आहे. डायमंड ढेबीवाडी. वीरात वीर दौडले 7 वीर. या विक्रम नवीन फलंदाज. विक्रमला 2 चेंडू 2 बाहेर मारावे लागतील. मात्र समोर अनुभवाचा भरणा असलेला प्रकाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मारावे लागतील. 2 कंपल्सरी बाहेर मारावे लागतील मॅच जिंकायची तर. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली होती ही. यस सामन्यामध्ये आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक. चला डायमंड ढेबेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. डायमंड ढेबेवाडी. ढेबेवाडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा. आज जर पाहिलं तर आज आपण 7 जण आलाय. 7 जण येता येता नाईकबाचं दर्शन घेऊन आलाय. आणि आज आपल्याला 7 आणि 4 आकडे तर आपल्याला भरपूर लक्की आहे. असे मोठे फटके येणे गरजेचे होते. आणि फक्त 3 धावेने मात्र पराभूत झाला हा संघ.
चला या ढेबेवाडी संघ टॉससाठी या आणि धामणी एक्सप्रेस आपण लगेच या, आपला टॉस केला जाईल.